मजा आएगा ना भिड़ो। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव मित्रांनो PS क्रिएशन। तर आजचा आपला जो व्हिडिओ झालेला आहे तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग आपलं जे सॉन्ग चालू आहे, म्हणजे ते तुम्हाला कळत असेल, नुसतं ट्रेंडिंगला आत्ताच आलेलं आहे ते सॉन्ग, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्याच्या व्हिडिओ लय जणांनी बनवला आहे, पण आपल्यासारखा कोणी बनवलेला नाही। आपण आजचा जो व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही आत्ता पाहिलाच असेल, म्हणजे पाहिलाच असेल, तर व्हिडिओचा प्रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आपले जे व्हिडिओचं मटेरियल आहे का नाही, ते आपण खाली व्हिडिओच्या खाली PS Creation वेबसाईटवर दिलेलं आहे। आपण PS Creation आपल्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, आता व्हिडिओ चालू करतो मी, तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, न्यू प्रोजेक्टवर यायचे। न्यू प्रोजेक्टवर यायचे म्हणल्यावर तुम्हाला इथं आपण एक बीट मार्क दिला आहे, म्हणलं बीट मार्क दिला आहे, तो काय करायचं हो का, किती बीट्स आहेत त्या, एकूण 84 बीट आहेत। तुम्ही मसाला एवढ्या बीटचा कशाला व्हिडिओ केला आहे, तर हा आपल्याकडं जास्त 30 ट्रेंडिंगला, आपल्याकडं जास्त 30 ट्रेंडिंगला येतं, त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा शेवटपर्यंत जावा, किती बीट आहे ते बघा, मी खोटं बोलत नाही, 84 बीट आहे त्या। एक बीट कशा मारायचे आहे तुम्हाला माहिती आहे, आपण मागचा व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला, मग कळेल, तुम्हाला दाखवतो तरी पण हो का। पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, इकडे यायचे, तर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावर जाऊन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करायचे। आणि एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, वरची जी बीटमार्क बुकची ती व्हिडिओ क्लिप आहे का नाही, त्याच्यावर याचे दुसरी बीट कुठनं चालू होते ती बघायची। बघा इथं असं तुम्हाला जर कळत नसेल, असं झूम करून घ्यायचे, असं झूम केलं नाही का, इथं लगेच कुठं आहे, इथं अशी स्प्लिट करत जायचे। मी काय लय स्प्लिट करणार नाही, आपला व्हिडिओ लय मोठा होणार आहे, तुम्हाला आधीच सांगतोय, आपला व्हिडिओ लय मोठा होणार आहे। त्यासाठी आपण व्हिडिओ होईल अर्ध्या तासाचा, तुम्ही बघणार सुद्धा नाही, मला माहिती आहे। जी लोक बघत नाही का नाही, त्यांना एकच सांगतो मी, तुम्ही बघा नाही तर नका बघू, तुम्हालाच चांगलं एडिटिंग शिकायला भेटणार आहे। त्याच्यामुळं चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजूनसुद्धा, तर सबस्क्राईब लवकर करा। आणि अशा प्रकारचे व्हिडिओच्या ट्युटोरियलसाठी चॅनलच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आणि हा व्हिडिओ शेअर करा। असा स्प्लिट मार्क घ्यायचे, मी लय व्हिडिओ पुढे दाखवत नाही, मी फक्त आता इमेज कसे ॲड करायचे ते सांगतो। 84 बीट तर 52, तर आत्ता काय करायचं आहे 52 बहिणींनो दोन्ही पण। आता तुम्हाला काय करायचं, आता तुम्ही माणसाला कसं इमेज ॲड केलं बा, कसं इमेज इथे ॲड केली, स्पीट मारून घेतल्यानंतर बघा तुम्हाला दाखवतो पुढची स्टेप। त्यासाठी मी काही इमेज ठेवले, तसंच असं घ्यायचे आहे, कडला जाऊन रिप्लेसचं ऑप्शन आहे बघा, सगळे इमेज ॲड करायचे। मी मधनं का व्हिडिओ केला आहे, इमेज ॲड करायला मला लय उशीर लागणार, त्याच्यामुळं किमान तरी 1 तास तरी लागणार, त्याच्यामुळं आपण असं प्रकारचं केलं आहे। आता तुम्हाला दाखवतो, तर बघा इथं एक मॉडेलचं फोटो आहे, ते का असं घ्यायचं, म्हणजे तुमचा फोटो घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, तर घ्यायचं कसं बघा, घ्यायचं इथं घ्यायचं, ह्याच्यावर आपलं येतंय कसं बघा,
तर झापूक देतो. ट्रेंडिंगचा विषय. सूरज चव्हाण गुलीगत धोका. कसं असतं या. आता तुम्हाला काय करायचे बा, इमेज ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला सगळं दाखवतो. इमेज ऍड करून घ्या आधी. तर आता काय करायचंय, तर आता काय करायचंय, तर बघा सगळं इमेज तुम्ही ऍड केली ती, म्हणजे मी पण ऍड केली ती बघा शेवटपर्यंत. विश्वास नसेल तर बघा शेवटपर्यंत ऍड केली ती इमेज. अशा प्रकारचं घ्यायचे. पहिल्या फोटो यायचे, ॲनिमेशन मध्ये जाऊन तुम्हाला सांगतो ते करायचे. रॉक कॉम्बो मध्ये जायचे आणि पेंडुलम 1 आणि 2 आहे ना, ती कुठपर्यंत द्यायचे तुम्हाला सांग. पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 तर बघा ओपन होतंय. पेंडुलम 1 दिला आपण, त्याच्या पुढच्याला कुठला द्यायचा, पेंडुलम 2. पेंडुलम 2 दिला आपण. ही आहे ना प्रोसेस, ते आहे का नाही, असे सेम ॲनिमेशन आहे का नाही, प्रत्येक ह्याला द्यायची आहे. ती कुठपर्यंत माहिती आहे का. आणि इथं बघा तर 1-2 सेकंदाच्या मध्ये आहे ना, एक फोटो येईल मध्ये, मोठा जरासा फोटो येईल. त्याला काय करायचे, झूम 1 नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. कुठला म्हणलो मी, झूम 1. त्याच्या पुढच्याला कुठला द्यायचा, पेंडुलम 1 द्यायचा. त्याच्या पुढच्याला कुठला द्यायचा, पेंडुलम 2. पेंडुलम 1 पेंडुलम 2 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 असं इफेक्ट द्यायचे. तुम्ही असं बोलतोय ती बघा. कुठपर्यंत द्यायचे तुम्हाला सांगतो. तर बघा एक बीट लागला आता. तर बीट लागल बघा कुठंतरी. तर लागलीच बघा. इथं जायचे म्हणजे मोठा फोटो आहे. इथं एक आपल्याला ॲनिमेशन द्यायचे. कुठला कॉम्बो मध्ये जाऊन झूमवून मागायचाच असं द्यायचे. आणि आता इफेक्ट सांगतो एक, नाही तर पर एकच इफेक्ट आहे पुढचं 17व्या कशाला सांगायचं आहे. इथं एक याचं व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं. तर बघा कुठं जायचं सांगतो तुम्हाला. आता सिम्पली तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शन मध्ये यायचे. तर नाही गावला तर सर्च मारा, स्पीड पिकर नावाचा इफेक्ट तुम्हाला गावून जाईल. तर बघा इथं बघा कुठेतरी गावणार तुम्हाला. इथंच आहे बघा, स्पीड पिकर द्यायचे आहे. स्पीड पिकर इफेक्ट ते कुठपर्यंत ठेवायचे माहिती आहे का. अशी बघा लेंथ आहे त्याची. इथपर्यंत द्यायचे. आणि ह्याच्यावर जाऊन आहे ना त्या ॲडजस्ट मध्ये जायचे. तर ग्लो स्टिकर बिकर काय लावायचं नाही आपल्याला, कारण आहे नाही तुमचा मोबाईल सिम्पली हँग होणार आहे. मला माहीत आहे. मोबाईल कुठला पण असू दे, कॅपकटला तोड लागतो का नाही, तो एकच मोबाईल असतोय तो. म्हणजे कुठला ती तुम्ही कमेंट करून सांगा. अशा प्रकारचं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं बघा इथं यायचे. म्हणजे तो आपण आता इफेक्ट दिला आणि त्या पुढच्या फोटो यायचे आणि ॲनिमेशन मध्ये जाऊन इन मध्ये थांबायचे. आणि रॉक वर्टिकली नावाचा हा ही द्यायचे. कुठला ॲनिमेशन द्यायचे, कुठं द्यायचे सांगतोय तुम्हाला. तर माग आलो आज मी चुकून. तो रॉक वर्टिकल द्यायचे. तो कुठपर्यंत द्यायचं तुम्हाला सांगतो. रॉक वर्टिकली आपल्याला आहे ना किमान 20 सेकंदापर्यंत रॉक वर्टिकली द्यायला.
तिथं आहे ना तागाडाक बसतोय बघा तिथं. तर बघा इथंच कुठं नाही. तेव्हा इथंच बघा. तर बघा इथं कुठं तर आहे बघा. तर असं झूम करायचं गावलं नाही ना, असं झूम करायचं. तर बघ ती वाजता बघ काय तर जायचे. तिथं ॲनिमेशनच्या ऑप्शनवर जाऊन लेफ्ट राईट, पहिल्यांदा राईट द्यायचे परत लेफ्ट द्यायचे. आपण लेफ्ट राईट केलं नाही, राईट लेफ्ट केले, आता उलट केले. तर द्यायचे पुढचे फोटो जायचे, तिथं लेफ्ट द्यायचे. लेफ्ट दिला त्याचे पुढचे फोटो जायचे. तर कुठला तर आपल्याकडे ॲनिमेशन लागला तरी म्हणलं असं करायचं. तिसऱ्या फोटो यायचे तर जायचे ॲनिमेशनवर जायचे. आता कुठला दिला लेफ्ट, पुढच्या फोटोला राईट द्यायचे. शेवटपर्यंत आता हीच पद्धत करायची, लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. झालं तर तुमचा व्हिडिओ हा काय झाला आहे, रेडी झाला. रेडी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, रेडी झाला का तुमचा व्हिडिओ झाल्यावर काय करायचं मला इथं बघा. तर बघा ऑप्शन आहे बघा 70 एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन, एक्सपोर्ट करून टाकायचे व्हिडिओ. आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे.